शैलेश पुणतांबेकर हे पुण्यातील एक प्रसिद्ध लॅप्रोस्कोपिक आणि रोबोटिक कॅन्सर सर्जन आहेत। गर्भाशयाच्या ग्रीवेच्या कर्करोगासाठी रेडिकल हिस्टेरेक्टोमीची त्यांची तंत्रे एका प्रतिष्ठित अमेरिकन जर्नलमध्ये प्रकाशित झाली आणि ती पुणे तंत्र म्हणून ओळखली जाऊ लागली। आज ही तंत्रे 40हून अधिक देशांमध्ये वापरली जातात। डॉक्टर पुणतांबेकर यांनी भारतातील आघाडीच्या कर्करोग संस्थांमध्ये किडवाई बंगळुरू, त्याचबरोबर RGCIRC दिल्ली, GCRI गुजरात, अड्यार चेन्नई, गुवाहाटी कर्करोग केंद्र, ग्वाल्हेर कर्करोग केंद्र आणि इतर सर्जनना प्रशिक्षण दिलं। तर गर्भाशय प्रत्यारोपणासारख्या किचकट आणि त्यांनी 8 वर्षापासून यशस्वी करीत आले आहेत। त्याच बरोबर शरीरातील ब्रेन कॅन्सर वगळता इतर सर्वच प्रकारच्या कॅन्सरवर रोबोटिक तसेच लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया करण्यात डॉक्टर शैलेश पुणतांबेकर यांचा मोठा हातखंडा असून यामुळे महिन्यातील अनेक दिवस ते विविध देशातील विविध शहरात नामवंत हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यासाठी जात आलेत। पंढरपुरातील अत्याधुनिक सुविधा आणि उपचार पद्धतीने परिपूर्ण समजल्या जाणाऱ्या लाईफलाईन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे आता प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी डॉक्टर शैलेश पुणतांबेकर उपलब्ध असणार आहेत। आज लाईफलाईन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे त्यांनी एका थायरॉइडच्या रुग्णावर गळ्यावर कुठलाही सर्जरी कट न देता दुर्बिणीतून रोबोटिक शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली असून या शस्त्रक्रियेच्या माध्यमातून जवळपास 1 ते 1.5 किलो वजनाचा अतिरिक्त भाग रिमूव्ह करण्यात आलाय। आज ही यशस्वी शस्त्रक्रिया पार पाडल्यानंतर तसेच लाईफलाईन हॉस्पिटल येथे माध्यमांशी संवाद साधताना पहा काय म्हणाले प्रसिद्ध लॅप्रोस्कोपिक आणि रोबोटिक कॅन्सर सर्जन डॉक्टर शैलेश पुणतांबेकर। तालुक्यामध्ये सगळीकडेच पहिल्यांदाच दुर्बिणीद्वारे केलं गेलं। आजपर्यंत शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे कधीच थायरॉइडची शस्त्रक्रिया केली गेलेली नाही। सो ती आम्ही आज दुर्बिणीद्वारे केली। दुसरं आम्ही पित्ताशयाच्या पिशवीचे खडे होते ते काढले आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे गर्भाशयाची पिशवी जवळजवळ 3.5 किलो वजनाची गर्भाशयाची पिशवी, मूल जेवढं मोठं असतं एवढीच गर्भाशयाची पिशवी आम्ही आता पूर्ण दुर्बिणीद्वारे काढली, न चीर फाडता केली। सो अर्ध्या सेंटीमीटरच्या 3 भोकातनं आणि 1 सेंटीमीटरच्या 1 भोकातनं या शस्त्रक्रिया घडतात। सो या शस्त्रक्रिया आज सकाळी झाल्या तर संध्याकाळपासून पेशंट तोंडाने खाऊन पिऊन दुसऱ्या दिवशी घरी पण जातात। एस्पेशली ज्यांचा हातावर पोट आहे त्या पेशंट्सकरता सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीतनं केल्या गेल्या। पार अगदी गर्भाशयाची पिशवी, नंतर तुम्ही पित्ताशयाची पिशवी, नंतर पोटातले कॅन्सर, छातीतले कॅन्सर, थायरॉइडच्या ग्रंथी या जर आपण सगळ्या दुर्बिणीतनं केल्या तर चिरफाड न करता गेल्यामुळे आणि आज आम्ही 5 शस्त्रक्रिया केल्या। कुठल्याही शस्त्रक्रियेकरता आम्हाला 10 थेंबाच्या वरती रक्त लागलेलं नाही आणि ऑपरेशन एकदम सक्सेसफुल झालं आहे। आता पहिल्यांदाच मला वाटतं या तालुक्यात एवढ्या मेजर सर्जरीज आणि पंढरपूरमध्ये दुर्बिणीद्वारे केल्या गेलेल्या आहेत। काय आहे की या सगळ्या शस्त्रक्रिया करण्याकरता ग्रामीण घरातले लोक बरेचदा पुण्यात पोचू शकत नाही, कारण पैशाची अभाव असतो, आपल्याला बरोबर होईल की नाही याची गॅरंटी नसते आणि आपल्या घरात केले तर 10 लोक तिथे उपलब्ध असतात। या मागचा हेतू करूनच आम्ही आता लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये दर महिन्याच्या पहिल्या शनिवार आणि रविवारी इथे येणार आहोत आणि सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया म्हणजे अगदी वरपासून खालपर्यंत ज्या काही शस्त्रक्रिया आहेत, कॅन्सरच्या असतील, पित्ताशयाच्या असतील, हार्नियाची शस्त्रक्रिया आज आम्ही केली। त्या पेशंटचा हार्निया आजपर्यंत 3 वेळा ऑपरेशन झालं होतं आणि 3ही वेळा फेल गेलेलं होतं। अशा ऑपरेशनचं फेल झालेल्या ऑपरेशनचं पण आम्ही आज शस्त्रक्रिया केली। सो अशा प्रकारच्या कॉम्प्लेक्स सर्जरी करता प्रत्येक वेळेला इकडच्या रुग्णांना ऑल द वे पुण्यात यायची गरज नाही। या हेतूद्वारेच गॅलेक्सी हॉस्पिटल आणि लाईफलाईन हॉस्पिटलने आता हातमिळवणी केलेली आहे आणि इथे आम्ही दर महिन्याला येणार, आमची टीम घेऊन येणार। जे काय आम्ही आज कॅमेराज आणलेले आहेत, तुम्ही जे कॅमेराज वापरता त्याच्यापेक्षा पण महागडे कॅमेराज आमचे असतात, 1-1 कोटीचे कॅमेराज आहेत। त्याच्यातनं पुढच्या वेळी आम्ही आणू तर त्यावेळेला 3D कॅमेऱ्यातनं केलं जाईल। आत्ता आम्ही 2Dमध्ये विजन दिसतं तशातलं केलं, पण जसं आपण सिनेमा पाहतो 3Dमध्ये काळे गॉगल घालून तशा टाईपचं जानेवारी महिन्यात आम्ही आणणार आहोत। तीही टेक्नॉलॉजी इथे आम्ही आणणार आहोत। सो ऑल द वे या सगळ्या एरियामधल्या लोकांना त्याचा फायदा व्हावा, पैशानी कमी असावं आणि सगळे पेशंट्स इथे व्हावेत या हेतूने आम्ही हे सुरू केलेलं आहे। सो याचा आज पहिलाच दिवस होता आणि पहिल्या इनॉग्रेशनच्या दिवशी आम्ही आत्ता
एवढ्या शस्त्रक्रिया केल्या आणि सगळ्या सक्सेसफुल झाल्या. म्हणजे 8 वाजता सुरू करून आज 1 वाजेपर्यंत 5 अवघड शस्त्रक्रिया पूर्ण कंप्लीट करून आज आमच्या झालेल्या आहेत. सर, रोबोटिक शस्त्रक्रियेबद्दल एक उत्सुकता निर्माण झालेली होती. मागील काही वर्षात नवीन तंत्रज्ञान म्हणून रोबोटिक सर्जरीकडे पाहिले जात होतं. तर आता या ज्या दुर्बिणीच्याद्वारे किंवा रोबोटिक सर्जरी आपण करताय, ह्याची प्राथमिक माहिती जरा मिळावी. तुम्हाला सांगतो, रोबोटिक सर्जरी म्हणजे काय. रोबोटिक सर्जरी म्हणजे करणारा डॉक्टर सर्जनच असतो, पण जो कापणारा हात असतो तो मशीनचा असतो. सिंपल उदाहरण आहे की अतिशय उत्तम शिवणारा जर टेलर असेल आणि मशीनने शिवणारा असेल तर मशीनची शिलाई उत्तम टेलरपेक्षा पण चांगली असते, कारण अर्ध्या सेंटीमीटरवर बरोबर टाके घातले जातात. तसंच जेव्हा आपण रोबोटिक शस्त्रक्रिया करतो तेव्हा अर्धा मिलीमीटर आपण मिलीमीटर बाय मिलीमीटर कापतो. ॲज अ रिझल्ट ऑफ विच आतमधले जे अवयव आहेत त्यांना कमी इजा होते आणि 40 पट जास्त दिसतं. तुम्ही जेव्हा विमानाने जाता तेव्हा तुम्ही विमानाने सगळ्यांनी ज्यांनी प्रवास केले, आपण कधी विचार करतो का की आपला पायलट कोण आहे, बाई आहे, बुवा आहे, त्याचं शिक्षण काय. कारण आपण त्या मशीनवर विश्वास ठेवतो की पुण्याहून आपल्याला दिल्लीला ते मशीन व्यवस्थित घेऊन जाईल, इतकं सेफ आहे. मग आरोग्य क्षेत्रामध्ये प्रत्येक पेशंटला उत्तमच सर्जरी मिळावी, उत्तमच गोष्टी. जुन्या काळी फियाट यायची तर लोक म्हणायची चांगली फियाट चालली म्हणजे इंजिन चांगलं लावलं. आता आपण गाडी घेताना असा विचार नाही करत, कारण गाडी चांगल्या कंपनीची घेतली तर चांगलीच राहते. सो तसंच प्रत्येक रुग्णाला सेफ सर्जरी, उत्तम सर्जरी आणि प्रिसिजननी सर्जरी जर आपण करायचं जर असेल तर रोबोटिक शस्त्रक्रियेचा फायदा होतो. कारण 40 पट जास्ती दिसतं. हायवेवर गाडी चालवताना 10 लेन असेल आणि ट्रॅफिक नसेल तर ॲक्सिडेंट व्हायची शक्यता नाही, कॉम्प्लिकेशन व्हायची शक्यता नाही. त्याच्यामुळे प्रत्येक सर्जनकडे, प्रत्येक शल्यचिकित्साकडे तेवढंच स्किल असेलच असं नाही. म्हणजे प्रत्येकजण एक्सपर्ट सर्जन होईलच असं नाही, पण ज्याला एक्सपर्ट सर्जन नाही, ॲव्हरेज सर्जन पण रोबोटिक शस्त्रक्रियेद्वारे उत्तम शस्त्रक्रिया करतो. फायदा कोणाला होतो? रुग्णाला होतो. कारण शेवटी आपण हे जे सगळं करतो, रुग्णाच्या शस्त्रक्रिया चांगली व्हावी, सेफ व्हावी, उत्तमपणे व्हावी. सो आता ती सर्जन डिपेंडंट नाही राहते, ती रोबोटिक डिपेंडंट राहिलेली आहे. म्हणून गेली 15 वर्षात जे काही रोबोटिक शस्त्रक्रिया झाल्या त्याच्याने आता सेफ्टी वाढली, पेशंटची उत्तमप्रमाणे रिकव्हरी वाढली, प्रिसिजन वाढलं. आणि भारतामध्ये 2008मध्ये पहिल्यांदा रोबोट आला. तो फक्त हृदयाच्या ऑपरेशन करता केला गेला, ते फक्त एम्समध्ये होता. आम्ही पुण्यात, तुम्ही अजूनही नेटवर बघू शकता, 2010मध्ये पहिली रोबोटिक कॅन्सरची शस्त्रक्रिया भारतामध्ये आम्ही केली पुण्यामध्ये. आणि गेली आता 16 वर्ष रोबोटिक शस्त्रक्रिया आम्ही करतो आहे. पण होतं कसं की जसं टेक्नॉलॉजी येते तशी महाग पण जाते, आणि ती महाग गेल्यामुळे प्रत्येकाला ॲक्सेस नाही. म्हणजे महात्मा फुले योजनेत ते कवर्ड नाही. मग काय करावं या हेतूने आम्ही आता त्याचाच एक भाग म्हणजे 3D टेक्नॉलॉजी घेऊन आज आम्ही पंढरपूरमध्ये लॉन्च करतो आहे. पेशंटला ऑल द वे पुण्याला यायची गरज नाही. सर, मागील काही वर्षामध्ये काही कारणामुळे गर्भाशय डॅमेज होताना दिसून येत आहे. अशा वेळी गर्भाशय ट्रान्सप्लांट इतकी महत्त्वपूर्ण सर्जरी देखील आपण अनेक वेळा यशस्वीरित्या पार पडली. मोठी उत्सुकता आहे लोकांना की नक्की हे काय आहे, तो कशा पद्धतीने काय असतं. देशातल्या जेव्हा 5000 बायका मुलाला जन्म देतात त्याच्यातल्या एक बाईला जन्मताच गर्भाशयाची पिशवी नसते. म्हणजे 5000 डिलिव्हरी जर झाल्या त्याच्यातला रेशोमधला 1. सो अशा दृष्टिकोनातनं जर आपण विचार केला तर आपल्या भारतामध्ये साधारणपणे 4 ते 4.5 लोकांची डिलिव्हरी वर्षाला होते. सो आपल्याकडे एस्टिमेटेड मिनिमम 1000 पेशंट असे पेशंट नाही म्हणायचं, दुर्दैवी बायका निर्माण होतात त्यांना गर्भाशयाची पिशवी जन्मताच नसते, पण अंडाशय असतं. दिसाना तिची वाढ मुलीसारखीच होते किंवा गर्भाशयाची पिशवी काही वेळेला निकामी होते. अशा वेळेला प्रत्येक बाई आपल्या स्त्रियत्व करता, बाई आपल्याला बाई कधी म्हणते की एक 16व्या वर्षी आपल्याला मासिक पाळी आली तर आणि पिशीच्या आत मूल झालं तर. पण ज्या बायकांना या सिंपल गोष्टीपासून हिरावून घेतलेलं आहे की गर्भाशयाची पिशवी नाही, मग अशा वेळेला त्या बाईला लहानपणापासूनच मनातनं एवढा इन्फिरिटी कॉम्प्लेक्स येतो की आपण बाई नाही, बाकी केस व्यवस्थित आहे, स्तन व्यवस्थित डेव्हलप झाले, सगळं व्यवस्थित आहे, अट्रॅक्शन मुलाकरता पण आहे, सेक्शुअल अट्रॅक्शन आहे, पण गर्भाशयाची पिशवी नाही. मग अशा स्त्रियांना एकेकाळी एकच आशा होती
की तुम्हाला जर लग्न करायचं असेल तर जो माणूस ज्याला मुलं आहेत त्याची बायको गेलेली आहे त्याच्याशी लग्न करा, विदुराशी लग्न करा आणि तुम्ही लग्न करून